आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत आपलं सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता घटक दुसरा आपण पाहतोय वर्गीकरण। त्यातील उपघटक आहे 2.3 संख्या। तर हा जो घटक आहे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर संख्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा। 4 पर्यायात दिलेल्या संख्यातील 3 संख्यात समान गुणधर्म शोधून त्या गुणधर्माशी सुसंगत नसलेला पर्याय शोधणे अपेक्षित आहे। तर 4 संख्या दिलेल्या असतात आणि त्यातील ज्या 3 संख्या आहेत त्यामध्ये समान गुणधर्म म्हणजे काहीतरी एक प्रकारची समानता असते ते आपल्याला शोधायचे असते आणि मग त्या गुणधर्माशी सुसंगत नसलेला चौथा पर्याय आपल्याला शोधायचा असतो। त्यानंतर संख्यांचे विविध प्रकार माहीत असणे अपेक्षित आहे, जसे पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, सम, विषम, मूळ, संयुक्त संख्या, तसेच संख्यावरील क्रिया करणे अपेक्षित। तर आपण गणितामध्ये तुम्ही या सर्व संख्या अभ्यासणार आहात की पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, सम, विषम, मूळ, संयुक्त ह्या सगळ्या संख्या तुम्ही गणितामध्ये अभ्यासणार आहात आणि त्यावर आधारित प्रश्न आता या संख्या या घटकामध्ये बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत। तसेच वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या माहीत असणे आवश्यक आहे की वर्ग संख्या की 2 चा वर्ग 4 तर 4 ही वर्ग संख्या, 2 चा घन 8 तर 8 ही घन संख्या, किंवा 3 चा वर्ग 9 तर 9 ही झाली वर्ग संख्या आणि 3 चा घन 27 तर ती झाली घन संख्या। त्रिकोणी संख्या म्हणजे त्या मांडल्या असता त्रिकोण तयार होतो की समजा 3 तर 3 बिंदू मांडून आपण त्रिकोण दाखवू शकतो। त्यानंतर 6 मग ह्या त्रिकोणी संख्या मिळतात कशा तर याविषयी तुम्हाला माहिती अगोदर शिकवलेली जाणार आहे गणितामध्ये की जसं समजा की 1 अधिक 2 होतात 3 मग ही त्रिकोणी संख्या, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर होतात 6 ही एक त्रिकोणी संख्या। म्हणजे अंकांची सरळ बेरीज जेव्हा केली जाते सलगपणे, जेव्हा जो अंक मिळतो समजा 1 ते 4 पर्यंतची बेरीज केली तर आपल्याला 10 मिळतात, तर 10 ही एक त्रिकोणी संख्या आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या, घन संख्या माहीत असणे आवश्यक आहे। त्यानंतर अशा प्रकारची काही गणित असतात पहा। 263 मध्ये 2 गुणिले 3 बरोबर 6 म्हणजे या ठिकाणी पहा की ही जो मध्ये दिलेला अंक आहे तो बाहेरच्या 2 अंकांचा गुणाकार आहे। यानंतर 286 मध्ये पहा काय आहे 2 अधिक 6 बरोबर 8 तर मधला जो अंक आहे तो बाहेरच्या ह्या 2 अंकांची बेरीज आहे। अशा प्रकारचे संबंध यामध्ये असतात। शिवाय फक्त बेरीज नव्हे तर गुणाकार, भागाकार अशा वेगळ्या पद्धतीनं तो संबंध असू शकतो। तर यावर आधारित आता आपण काही नमुना प्रश्न अभ्यासणार आहोत। तसा हा जो घटक आहे बुद्धिमत्तेतील सर्वात कठीण घटकापैकी एक आहे, कारण यामध्ये जो समान गुणधर्म आहे तो अनेक प्रकारे तुम्हाला शोधावा लागतो, अनेक प्रकारच्या क्लुप्त्या तुम्हाला कराव्या लागतात। यामध्ये वेळ खाऊ सुद्धा हा घटक आहे, त्यामुळे हा शक्यतो तुम्ही पेपरमध्ये सर्वात शेवटी सोडवायचा हा घटक आहे। तर पहा 1 ते 15 साठी सूचना, गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा। तर पहा 324, 576, 729 आणि 800। आता ह्या संख्या जर पाहिल्या तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक संख्या जी आहे जर तुम्ही 1 ते 100 पर्यंतचे वर्ग पाठ केलेले असतील तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये वर्ग नाही अशी एकच संख्या आहे, वर्ग संख्या नाही, ती आहे 800। ह्या ज्या संख्या आहेत 324, 576, 729 ह्या इतर संख्यांच्या वर्ग आहेत, परंतु 801 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही। तर मग 801 जे आहे ही या ठिकाणी वर्ग संख्या नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। तर वर्ग संख्या म्हणजे काय तर 324 जे आहे ती 18 चा वर्ग आहे, 576 जे आहे ती 24 चा वर्ग आहे, 729 ही जी आहे ही 27 चा वर्ग आहे। त्यामुळं वर्ग संख्या नसलेली संख्या जी आहे ती आहे 801, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पहा 276, 184, 138 आणि 232 ह्या संख्या जर समोरासमोर जर पाहिल्या
त्यामध्ये जो सारखेपणा आहे तसा वर्गसंख्या वगैरे काही तसा दिसत नाही. मग आपल्याला दुसऱ्या प्रकारचे काहीतरी यांच्यामध्ये सुसंगतपणा शोधावा लागतो. यामध्ये तसंच समजा यांची जर आपण बेरीज केली तर 2 आणि 6ची बेरीज 8, तर 8 इथं मध्ये नाही आहेत. किंवा 1 आणि 4ची बेरीज केली तर 5 मध्ये नाही आहेत. म्हणजे हाही संबंध नाही. गुणाकाराचाही संबंध येऊ शकत नाही इथं, कारण 5 4 1 4 होतात. मग 4 काय मध्ये नाही. 3 आणि गुणिले 8 होतात 8, तर इथं 3 आहेत. म्हणजे हाही सहसंबंध या ठिकाणी असू शकत नाही. मग त्यानंतर तुम्ही काय करू शकता की यांची बेरीज केली समजा सगळ्या अंकांची, तर 7 आणि 2 9, 9 आणि 6 15 होतात. इथं 8 आणि 1 9, 9 आणि 4 13 होतात. इथं 3 आणि 1 4, 4 आणि 8 12 होतात. म्हणजे सगळ्या अंकांची एकूण अंकांची बेरीजसुद्धा वेगवेगळी होत आहे. त्याशिवाय ह्यात काही वर्गसंख्या नाही. मग या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, या सगळ्या संख्या ज्या आहेत पहा, या सगळ्या संख्यांना 2 न भाग जाऊ शकतोय. तर आपण 276ला जर तुम्ही भाग दिला तर मग 2 न जर भाग दिला तर तुम्हाला काय मिळतील, तर तुम्हाला मिळतात 138. 138 म्हणजे 2 हा याचा काय झाला, विभाजक झाला. त्यानंतर 138 मिळतात. सॉरी, 138ला जर आपण भाग दिला, 138ला जर तुम्ही 2 न भाग दिला तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळतील, 69. आणि 69ला फक्त 3 न भाग जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला विभाजक जे मिळाले ते मग काय असतील, 2 3 आणि 23. त्यानंतर तुम्ही जर 184ला 2 न भाग दिला तुम्हाला मिळतील 92. 92ला जर 2 न भाग दिला तुम्हाला मिळतील 46. 46ला मग आता फक्त 23 न भाग जातो. म्हणजे विभाजक काय मिळाले, 2 2 23. त्यानंतर 138ला तुम्ही जर 2 न भाग दिला तुम्हाला मिळतील 69. त्याला फक्त मग आता 3 न भाग जाईल. म्हणजे तुम्हाला विभाजक काय मिळाले, 2 3 23. या ठिकाणी जे कॉमन विभाजक आहेत ते पहा कोणते आहेत, 23 23 आणि 23. 232ला जर तुम्ही 2 न भाग दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळतील, 116. बरोबर, निम्मे 232चे निम्मे 116. 116ला परत 2 न भाग दिला तुम्हाला मिळेल 58. 58ला परत 2 न भाग दिला तर तुम्हाला मिळेल 29. आता 29 परत मूळ संख्या. मग या ठिकाणी या तीनही संख्यांच्या विभाजकांमध्ये 23 ही जी मूळ संख्या आहे 2 आणि 2 तर सगळ्यामध्येच विभाज्य आहे, विभाजक आहे. परंतु इतर 3 संख्यांमध्ये 23 अशी एक संख्या आहे की जी ह्या पहिल्या 3 संख्यांमध्ये कॉमन विभाजक आहे, परंतु शेवटच्या संख्येमध्ये 23 हा विभाजक नाही. म्हणजे या ठिकाणी ह्या बाकीच्या संख्या 23 न विभाज्य आहे, 232 ही संख्या 23 न विभाज्य नाही. म्हणून वेगळा सहसंबंध निघतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी अचूक पर्याय आहे. त्यानंतर पहा तिसऱ्या प्रश्नात लिहिलंय की या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. तर संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत पहा, 204 272 आणि 38. आता या ठिकाणी काही समसंबंध दिसतोय का पहा, की 2 आणि 4 6 होतात किंवा 2 आणि 4 गुणिले होतात 8, तर हा नाही. 2 आणि 2 4 होतात, हाही संबंध नाही. या ठिकाणी तिसरी संख्या तर 3 अंकी नाहीच आहे. तर मग या ठिकाणी ह्या वर्गसंख्या आहेत का, तर ह्या तिन्ही ज्या संख्या आहेत त्या वर्गसंख्या दिसत नाही. तसंच तुम्हाला समजा 68 पहा, तर 68 ही त्रिकोणी संख्या आहे का, तर ही त्रिकोणी संख्या सुद्धा नाही. कारण 1 ते 10 पर्यंतची जर बेरीज केली तर आपल्याला 55 मिळतात. 55 मध्ये जर 11 मिळवले तर ते 66 होतात. म्हणजे 68 ही त्रिकोणी संख्या सुद्धा नाही. मग मागच्या पर्यायामध्ये जसे आपण विभाजक काढले होते दिलेल्या संख्यांचे, तसे विभाजक आता ह्या 204 272 आणि 68चे आपल्याला काढावे लागतील. तर मग ते विभाजक काढूया पहा. तर या तिन्ही संख्यांमध्ये सर्वात लहान 68 आहे. तर 68चे जर आपण विभाजक काढले तर 68चे विभाजक काय काय येतात पहा, 1 येतो, 2 येतात, 3 न काय भाग जात नाही. त्यानंतर जे येतात ते आहे 4 न भाग जातो,
17 भाग जातो आणि मग 34 सुद्धा भाग जातो. या ठिकाणी यांचा जर सगळ्यात मोठा विभाजक जर म्हणलं की ज्याला आपण 34 आहे, तर या ठिकाणी 272 आणि 204 यांच्याशी जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही संख्यांचे विभाजक 1, 2, 4, 17 आणि 34 आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत यामध्ये कॉमन काय शोधायचं की ह्या कोणत्या संख्यांमध्ये हेच विभाजक आपल्याला दिसून येत आहेत. तर 85 जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की 85 जे आहेत त्याचा विभाजक 17 असू शकणार नाही आणि 34 तर 85ला पहा या ठिकाणी 17 भाग जातोय परंतु 34 भाग जात नाही, म्हणजे थोडासा संबंध आहे. 136 जर पाहिलं तर 136ला पहा 17 भाग जातोय आणि 34 सुद्धा भाग जातोय. 108ला मात्र 17 भाग जाणार नाही, 34 सुद्धा भाग जाणार नाही. आणि 238 अशी संख्या आहे की जिला 34 भाग जातोय. तर या ठिकाणी पहा 34 भाग जाणाऱ्या फक्त ह्या दोनच संख्या आहेत, 17 भाग जाणाऱ्या 3 संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो ह्या 204, 272 आणि 68 यांचा जो मसाळ मिळालेला आहे 34, या 34नंच 136 आणि 238ला भाग जातोय. तर मग यामध्ये जे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत मग ते आहेत 136 आणि 238, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि 4. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्येचे जे फॅक्टर आहेत किंवा आपण ज्याला विभाजक म्हणतो ते शोधून त्यामध्ये आपण काय सहसंबंध आहे हे लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पहा प्रश्न 4थ्यामध्ये 8324, 5459, 6427, 4128. तर अशा या ठिकाणी जवळपास 4 संख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहा सगळ्या संख्या 4 अंकी आहेत आणि यांच्यातल्या शेवटच्या अंकांचा जर गुणाकार केला पहा 8 आणि 4 तर 8 चौक 32 मध्ये दिसत आहेत. त्यानंतर पहा 5 आणि 9चा जर गुणाकार केला तर 5 9 45 मध्ये दिसत आहेत. 6 आणि 7चा गुणाकार केला तर 7 चौकून 42 या ठिकाणी दिसत आहेत. पण त्या ठिकाणी शेवटचा अंक पहा 4 आणि 8 आहेत. 4 आणि 8चा जर गुणाकार केला तर 8 चौक 32 पाहिजे, तर इथं 12 येत आहेत. मग या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहे यांच्यामधला जो सुसंगतपणा आहे तो हा आहे की याच्या पहिल्या आणि शेवटच्या अंकांचा गुणाकार मध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी तो आलेला नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा की या ठिकाणी प्रश्न 5व्यामध्ये 3 संख्यांचे गट दिलेले आहेत. 9 40 41, 15 20 30, त्यानंतर 18 24 30 आणि 11 60 61. त्यामध्ये आपल्याला सारखेपणा यांच्यामध्ये काय आहे तो शोधायचा आहे. तर साधारणपणे तुम्ही पायथागोरस प्रमेय शिकलेला असाल की ज्यामध्ये कर्णवर्ग बरोबर बाकीच्या 2 बाजूंच्या वर्गांचा बेरीज जी आहे ती सारखी असते की ज्याला आपण पायथागोरसची त्रिकुट असं म्हणतो. तर त्याचा अर्थ काय आहे की यांच्यामध्ये जो सगळ्यात मोठी लांबी असणारी संख्या म्हणजे सगळ्यात मोठी संख्या जी आहे समजा 41, तर 41चा जो वर्ग आहे त्या 41च्या वर्गा इतकीच 9चा वर्ग आणि 40चा वर्ग यांची काय येणार आहे बेरीज येणार आहे. तर मग याला म्हणतात पायथागोरसची त्रिकुटे. मग जेव्हा 3 संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस काय करायचं की सगळ्यात मोठी जी संख्या आहे तिची वर्ग काढायचा आणि ह्या 2 राहिलेल्या संख्यांचा वर्ग काढून त्यांची बेरीज हिच्याबरोबर येते काही शोधायचे. यामध्ये पहा 9 40 41, 18 24 30 आणि 11 60 61 ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या ज्या आहेत पायथागोरसची त्रिकुट आहेत. परंतु जो पर्याय क्रमांक 2 आहे तुम्ही पहा की यामध्ये 30चा वर्ग जो आहे तो 900 येईल आणि या ठिकाणी हे जे दोन्हींचे वर्ग आहेत या दोन्हींच्या वर्गांची बेरीज ही तेवढी येऊ शकत नाही. तर मग या ठिकाणी जो पर्याय क्रमांक 2 आहे तो अचूक उत्तर आहे. तुम्ही कसं शोधू शकता 30चा वर्ग 900 येणार आहे, 20चा वर्ग 400 आणि 15चा वर्ग जो आहे तो आणि 20चा वर्ग यांची बेरीज काय 900 येऊ शकत
नाही. म्हणजे या ठिकाणी काय आहे, पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. 63, 26, 124 आणि 217. तर या ठिकाणी आता या सगळ्या संख्या जर पाहिल्या त्यामध्ये प्रत्येक संख्या जी आहे काही 2 अंकी आहेत आणि काही 3 अंकी आहे. म्हणजे जो आपल्या दोन्हींची बेरीज आणि मधली संख्या किंवा दोन्हींचा गुणाकार आणि मधली संख्या पाहणे हा नियम तर इथं बसणार नाही. त्यानंतर ह्या वर्गसंख्या आहेत का ते पहा. तर वर्गसंख्या जर पाहिलं तर ह्या वर्गसंख्या सुद्धा नाहीत सगळ्या संख्या. त्यानंतर मग ह्या घनसंख्या आहेत का, मग तसं जर पाहिलं तर या घनसंख्या सुद्धा दिसत नाहीत. पण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर पहा 4चा घन जो आहे तो येतो 64. त्यानंतर त्याच्याजवळ ही संख्या आहे 63. त्यानंतर 26 पहा, तुम्हाला 3चा घन लक्षात येत असेल तो असतो 27. तर ही 26 त्याच्याजवळची संख्या आहे. म्हणजे 1 न कमी आहे. ही सुद्धा 1 न कमी आहे. 124 जर पाहिलं तर 5चा घन जो आहे तो 125 येतो, परंतु 1 न कमी 124 आहे. आणि 217 जर पाहिलं तर 6चा घन जो आहे तो 216 येतो, परंतु 1 नही अधिक आहे. मग यामध्ये पहा सहसंबंध काय आहे, ह्या बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या तरी घनसंख्येपेक्षा 1 न कमी आहेत. आणि ही जी 217 आहे ती संख्या घनसंख्येमध्ये 1 मिळवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या 3 संख्येमध्ये हा सुसंगतपणा दिसतोय आणि ही 4थी संख्या यामध्ये वेगळी दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक उत्तर आहे. त्यानंतर या प्रश्नात अचूक 2 पर्याय आहेत, ते दोनही पर्याय निवडा. तर मग या ठिकाणी ज्या 3 संख्या आहेत या 3 संख्यांमधला जो संबंध आहे तसा संबंध राहिलेल्या 2 संख्यांमध्ये असणार आहे. तर या ठिकाणी पहा 55, 45, 78. तर 55, 45 पाहिल्याबरोबरच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या त्रिकोणी संख्या असू शकतात. कारण 1 ते 10 पर्यंतची बेरीज 45 येते, ते 55 येते. आणि 55 मधून 10 कमी केले तर 45 येतात. आणि तसंच 55 मध्ये जर आणखी 11 मिळवले तर 66 आणि 12 मिळवले तर काय होतात 78 होतात. म्हणजे ह्या तीनही संख्या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणजे या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या संख्या निवडायच्या आहेत त्या संख्या त्रिकोणी संख्या असल्या पाहिजे. तर मग 10 ही जी आहे ती त्रिकोणी संख्या आहे, कारण 1 ते 4 पर्यंतची बेरीज 10 येते. त्यानंतर 92 जी आहे ती 92 त्रिकोणी संख्या येईल का, तर 92 त्रिकोणी संख्या येत नाही. 60 सुद्धा त्रिकोणी संख्या येत नाही, कारण 78 मध्ये जर तुम्ही 13 मिळवले तर पहा ते किती होतील 81 अधिक 91 होतील. म्हणजे 92 काय येणार नाही. आणि 55 नंतर दुसरी त्रिकोणी संख्या 66 येते. त्या म्हणजेच या ठिकाणी 60 सुद्धा ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जो 136 आहे तोच असणार आहे. त्यासाठी तुम्ही वाटलं तर एक सोपं सूत्र आहे त्रिकोणी संख्या शोधायचं. तर ते काय आहे की समजा 16 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची असेल तर 16 गुणिले 17 करायचं, म्हणजे पुढचा अंक घ्यायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. किंवा तुम्हाला 5 पर्यंतच्या अंकाची बेरीज करायची आहे तर मग 5च्या पुढचा अंक आहे 6, मग 5 आणि 6चा गुणाकार करा. 5 6 30 आणि 30ला 2 न भाग द्या म्हणजे 15. म्हणजे 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येईल 15 येईल. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या शोधल्या जातात. पण इथं 10 ही त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर 92 नाही, 60 नाही, म्हणजे साहजिकच 136 100% त्रिकोणी संख्या असणारच आहे. मग अशा पद्धतीने पर्याय 2 आपल्या लक्षात आले, पहिला आणि शेवटचा. त्यानंतर पहा 8वा जो प्रश्न आहे 56/98. आता अपूर्णांक दिलेले आहेत. त्यानंतर 96/120, 92/161 आणि 60/105. तर आता अपूर्णांक जर दिलेले असतील तर अपूर्णांकामध्ये एक सहसंबंध म्हणजे काय की त्यांचं संक्षिप्त रूप काढायचं, की ज्यांना आपण सममूल्य अपूर्णांक की जो यांच्यापेक्षा लहान आकाराचा आहे, की हे जे सममूल्य अपूर्णांक कोणकोणते आहेत याच्यातले हे आपल्याला शोधायचे आहे, सारख्या किमतीचे अपूर्णांक. तर या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक अपूर्णांकाला जर भाग देत गेले की आता 56 आहे तर 98 आहे या ठिकाणी, तर 56 आणि 98ला समजा तुम्ही 2 न भाग द्या. त्यानंतर परत जातोय का भाग पहा. मग असं जर केलं तुम्हाला
शेवटचा जो सर्वात लहान संख्या असणारा अपूर्णांक मिळेल अतिसंक्षिप्त तो असेल 4/7. म्हणजे हे सर्व जे अपूर्णांक आहेत 56/58, 98, त्यानंतर 92/161 आणि 60/105 हे जे अपूर्णांक आहेत हे अपूर्णांक सारखेच किमतीचे अपूर्णांक आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. आणि यामध्ये जो इक्विव्हॅलंट नाही तो आहे 96/120. म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक नाही, म्हणजे त्याचं अतिसंक्षिप्त रूप काय येते तर 4/5. तर अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 9 जो आहे या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. आता दोन्ही पर्याय निवडण्यासाठी पहा तर अगोदर 3 आणि 4चा गुणाकार केला तर 3 चौक 12 होईल, पण 3 आणि 4ची बेरीज पहा 7 येईल. त्यानंतर 2 आणि 6ची बेरीज करा ती 8 येते. 5 आणि 3ची बेरीज करा 8 येते. मी जसं संबंध काय झाला आहे तीन संख्यांमध्ये सारखेपणा की यांच्या शेवटच्या 2 अंकांची बेरीज मध्ये आहे. तर मग अशी दोन्ही शेवटच्या 2 अंकांची बेरीज मध्ये असणाऱ्या संख्या शोधायच्यात. म्हणजे हा सहसंबंध अतिशय सोपा झाला. तर 4 + 2 6 हा एक येतोय. 8 16 होतात, मध्ये काही येऊ शकत नाही. 5 आणि 1 6 होतात, हा एक दिसून येतोय. आणि 4 आणि 4 8 होतात, इथे 4 आहेत. मग हे 2 पर्याय कॅन्सल झाले. अचूक पर्याय कोणते निघाले पहिला आणि तिसरा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सहसंबंध दिसून येत आहे प्रश्न 9व्यामध्ये. तर मग पर्याय क्रमांक 1 आणि 3 अचूक उत्तर आहेत. आणि ह्या संख्या सगळ्या 11 निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत, त्याचा हा शॉर्टकट आहे. त्यानंतर प्रश्न 10व्यामध्ये पहा 503, 713, 803 आणि 823. तर आता ह्या ज्या संख्या आहेत तर यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे हे आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. तर साधारणपणे तुम्ही पहा की जर 5 आणि 3ची बेरीज केली तर 8 होते. 7 आणि 1 8, 8 आणि 1 8 आणि 3 11 होतात. त्याच्यानंतर 8 आणि 3 11 होतात. परत 6 आणि 2 ते 8 आणि 2 10, 10 आणि 3 11 होतात. तर या ठिकाणी असा एक सहसंबंध यांची जर बेरीज पाहिली तर पहा तर असं वाटतं की आपल्याला या ठिकाणी 7 आणि 3 8, 8 आणि 3 11, 8 आणि 3 11. त्यानंतर या ठिकाणी यांची बेरीज 11 होते, पण यांची शेवटचा जो अंक आहे 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, याची बेरीज 13 होती. आणि 5 आणि 3 8. मग आता हा बेरजेचा सहसंबंध या ठिकाणी काय लावता येणार नाही. मग आता दुसरा काय की यांचे जे काय म्हणतो आपण त्याला विभाजक, जर विभाजक काढायला गेलं तर साधारणपणे पहा यांच्या जर बेरजा पाहिल्या तर आणि शेवटचे अंक जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी यांचा जे विभाजक आहे यांचा विभाजक 503चा 2 येत नाही आहे. त्यानंतर 3 येत नाही आहे कारण बेरीज 8 येते. शेवटचे अंक 0 3 येत म्हणजे 4 विभाजक येत नाही आहे, 8 विभाजक येत नाही. त्याच्यामुळं मग आता ह्या संख्या ज्या आहेत अंदाज बांधायचा की ह्या मूळ संख्या असू शकतात. आणि यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. मग जर तुम्ही 1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या लिहून काढल्या कागदावर आणि त्या जर लक्षात ठेवल्या तर तुमच्या लक्षात येईल की 503, 713 आणि 823 ह्या मूळ संख्या आहेत. आणि 803 मात्र ही मूळ संख्या नाही. मग पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी काय असणार आहे अचूक पर्याय असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जेव्हा गणितामध्ये मूळ संख्या शिकवल्या जातील तेव्हा 1 ते 1000 मधल्या ज्या सगळ्या मूळ संख्या आहेत त्यांची यादी काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा सहसंबंध लवकर लक्षात येईल. त्यानंतर प्रश्न 11 जो आहे तो 552, 1680, 756 आणि 1260. तर यामध्ये सहसंबंध शोधायचा असेल तर पहा या ठिकाणी 2 संख्या 3 अंकी आहेत आणि 2 संख्या ज्या आहेत 4 अंकी आहेत. त्यामुळं दोन्हींची बेरीज आणि मधली संख्या असा काही सहसंबंध त्या ठिकाणी दिसत नाही किंवा गुणाकाराचा संबंध दिसत नाही. मग आता या ठिकाणी जो सहसंबंध सांगितलेला आहे पहा तर तो आहे a चा वर्ग अधिक a किंवा लगतच्या संख्यांचा
गुणाकार की पहा या ठिकाणी काय दाखवलं आहे की 552 जर घेतलं तर 23चा गुणाकार अधिक 23, 756 घेतलं तर 27चा गुणाकार अधिक 27चा वर्ग अधिक 27, 1260मध्ये 35चा वर्ग अधिक 35 असा सहसंबंध आहे. परंतु 1680मध्ये पहा की 40चा वर्ग 1600 होतो अधिक 40 1640 होतील, पण इथं 80 दिसत आहेत, म्हणजे हा सहसंबंधामध्ये बसत नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे ते अचूक उत्तर आहे. आता हे लक्षात यायला बरीचशी किचकट तुम्हाला माहिती लक्षात ठेवावी लागते. एक म्हणजे तुम्हाला वर्ग ध्यानात ठेवावं लागेल बऱ्याचशा संख्यांचे, आणि मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. आलंय लक्षात. त्यानंतर पहा 12वा प्रश्न जो आहे त्यामध्ये 2.250, त्यानंतर दुसरा आहे 21.16, त्यानंतर 33.64 आणि 1.764. तर यामध्ये पहा आता पॉईंटमध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि ह्या संख्या आता यांच्यातला सहसंबंध शोधायचा झाला तर सुरुवातीला पहा यांच्या शेवटच्या 2 अंकांची बेरीजमध्ये आहे का पाहायची, तर ती काही दिसत नाही. किंवा गुणाकार पाहायचा, जसं 2 गुणिले 0 मध्ये 0 किंवा 2 गुणिले 6 12 मध्ये 12 नाही आहेत, म्हणजे तसा काही संबंध यामध्ये दिसत नाही. पण एक सहसंबंध काय लक्षात येतो की जर ह्या संख्या जर पॉईंट काढून जर पाहिल्या, यांच्यातला पॉईंट जर धरला नाही आपण बेरजेत, तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या संख्या आहेत ह्या वर्गसंख्या आहेत आणि 1764 ही काही वर्गसंख्या नाही. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे की 1.764. म्हणजे वर्गसंख्या माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी 1 ते 100 पर्यंत संख्यांचे वर्ग सतत आपल्या डोळ्याखालून जाऊन द्यायचा किंवा पाठ करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा. तर 396, 572 आणि 455. तर ह्या तिन्ही संख्यांमध्ये काय सारखेपणा आहे, तर पहा 6 आणि 3 9 होतात, 5 आणि 2 7 होतात आणि 4 आणि 5 9 होतात. म्हणजे मध्ये संख्यांची बेरीज झालेली आहे, म्हणजे या संख्यांना 11 न पूर्ण भाग जातो. मग अशा संख्या कुठं आहे त्याच्यामध्ये पहा 4 आणि 0 4 होतात, पण इथं 2 आहेत. त्यानंतर 3 आणि 2 5 होतात, म्हणजे ही यामध्ये बसू शकते. 3 आणि 5 8 होतात, इथं 1 आहे, म्हणजे ही यामध्ये बसत नाही. आणि 2 अधिक 0 2 होतात. यामध्ये पहा पर्याय क्रमांक 2 आणि 4 ह्या संख्या ज्या आहेत त्या आपल्या क्रायटेरियामध्ये बसतात. तर मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 14 पहा 1152, 648, 1226 आणि 338. आता 2 संख्या 3 अंकी आणि 2 संख्या 4 अंकी आहेत. तर मग गुणाकाराचा सहसंबंध लावून पाहू शकता. 1 गुणिले 2 तर 2च होतात, किंवा 1 गुणिले 6 6च होतात, म्हणजे तो काय गुणाकाराचा सहसंबंध इथं लागू शकत नाही. मग या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचे जर तुम्ही हे काढले विभाजक, तरी त्या ठिकाणी तुम्हाला सहसंबंध सापडणार नाही. कारण या ठिकाणी जो सहसंबंध दिलेला आहे तो काय आहे, दिलेल्या संख्येची दुप्पट केल्यास पूर्ण वर्गसंख्या मिळते. म्हणजे 1152ची दुप्पट केली तर 2304 मिळते, म्हणजे ती वर्गसंख्या आहे 48ची. त्यानंतर 648चा दुप्पट केला तर 1296 मिळते, ती वर्ग आहे 36चा. त्यानंतर 338ची दुप्पट केली तर त्याची 676 मिळते, ती वर्ग आहे 26चा. परंतु 1226चा जर दुप्पट केली तर 2452 मिळतात, ते काही दुसऱ्या संख्येची वर्ग नाही, म्हणजे वर्गसंख्या नाही. मग पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. तुम्ही पाहू शकता की काही पर्यायांमध्ये फारच किचकट सहसंबंध असतो, त्यामुळं सहज जर सुटला तरच ह्या गणिताला जास्त डोकं लावायचं, नाही तर इतर प्रश्नांकडे लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात शेवटी जे थोडेफार प्रश्न राहिले असतील त्यावेळेस मग सगळ्या प्रकारचे सहसंबंध
या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करायचा, कारण विभाजक शोधायला बराचसा वेळ लागतो आणि त्यासाठी मग असे प्रश्न सगळ्यात शेवटी ठेवून राहिलेल्या वेळात सोडायचा प्रयत्न करा. त्यानंतर पहा 69/161, 75/105, 51/119 आणि 57/133. आता यामध्ये जेव्हा अपूर्णांक विचारले जातात तर साहजिकच काही अपूर्णांक जे आहेत ते सममूल्य असतात, म्हणजे इक्विव्हॅलेंट असतात, आणि काही एक अपूर्णांक हा त्या किमतीचा नसतो. तर साहजिक ह्या अपूर्णांकांना आपण संक्षिप्त रूप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी समजा साधं 69 आहे, त्याला जर 23 भाग दिला तुमच्या लक्षात येईल 23×3 = 69, 23×7 = 161, म्हणजे 3/7 उत्तर मिळेल. तसंच 51/119, त्यानंतर 57/133. तर हे ज्या संख्या आहेत या संख्यांना भाग दिल्यानंतर तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप 3/7 मिळेल. परंतु पर्याय क्रमांक 2 जो आहे 75/105 त्याला तुम्हाला हे संक्षिप्त रूप मिळणार नाही. याचाच अर्थ काय, या ठिकाणी समजा तुम्ही पाहू शकता 25 भाग दिलं, 25×3 = 75, 105ला 25 भाग जाणार नाही, बरोबर 25 भाग जाणार नाही, 25×4 = 100. तर या ठिकाणी साहजिकच हा काही ह्या सहसंबंधात बसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीने पहा आपण नमुना प्रश्न अभ्यासलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सहसंबंध एकाच प्रश्नामध्ये ट्राय करावे लागतात, त्यामुळे साहजिकच यामध्ये जास्त वेळ लागू शकतो. शिवाय वर्गसंख्या, घनसंख्या, कधीकधी घनसंख्या अधिक 1, घनसंख्या वजा 1, वर्गसंख्येच्या दुप्पट किंवा त्रिकोणी संख्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे सहसंबंध या संख्यांमध्ये विचारलेले असतात. त्यामुळे जर पटकन सापडला तर पटकन त्याचा पर्याय निवडणे किंवा असे प्रश्न शेवटी ठेवणे की ज्यामध्ये मग तुम्हाला सगळ्या प्रकारे जे सहसंबंध आहेत ते शोधायला वेळ मिळतो. तर आजचा तास येथेच थांबूया. काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.